Dear students, today we will learn the next article, that is the graphical study of motion. Already we have learned the motion of a body along a straight line. In this topic, motion along a straight line, we study the motion with the help of graph. So, what is the graphical study of motion? The graphical study of motion, we study the motion with the help of graph. Generally, you have learned the graph. Graph is always plotted between two variables. One is a dependent variable and another is independent variable. So, the graphical study of motion means the position of the particle changes with respect to time. Position of the particle changes with respect to time, and therefore, in this case, time as a independent variable. We have two type of the variables. That is, the first variable is dependent variable, dependent variable, and second is independent variable. हे लक्षात येतं का बेटा? डिपेंडेंट वेरिएबल एंड इंडिपेंडेंट वेरिएबल. जनरली time is taken as a independent variable and displacement, velocity, acceleration, force, these quantities are taken as dependent variable. म्हणजे एखादा ग्राफ आपल्याला काढायचा असेल, ग्राफ आपल्याला लर्न करायचा असेल, 10th पर्यंत तुम्ही ग्राफ सुद्धा लर्न केलेले आहेत, तशाच टाईपचे ग्राफ आपल्याला इथं पुढे पण लर्न करायचे आहेत. आणि जेव्हा आपण एखादा ग्राफ लर्न करतो त्यावेळेस ग्राफमध्ये दोन व्हेरिएबल असतात बेटा. एक एक्स ॲक्सिसचा व्हेरिएबल आणि दुसरा वाय ॲक्सिसवर घेतलेला व्हेरिएबल. जनरली असे संकेत आहेत, जनरली असं वर्ड वापरत आहे. जनरली डिपेंडंट व्हेरिएबल अँड इंडिपेंडंट व्हेरिएबल आपण ज्याला म्हणतो. डिपेंडंट व्हेरिएबल कोणते असतात? डिपेंडंट व्हेरिएबल पोझिशन, व्हेलॉसिटी, ॲक्सलरेशन, फोर्स, या quantities dependent variable and generally that is taken along y-axis. Dependent variable is taken along y-axis. Dependent variable is taken along y-axis and independent variable time is taken along x axis. असा एक संकेत आहे बेटा की डिपेंडंट व्हेरिएबल वाय ॲक्सिसवरतीच घ्या आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल जो दिला असेल तुम्हाला तो एक्स ॲक्सिसवरती घ्यायचा. आणि जनरली टाईम हा कोणता व्हेरिएबल असतो? इंडिपेंडंट व्हेरिएबल. आणि डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी, ॲक्सलरेशन, फोर्स, मोमेंटम, एनर्जी अशा जे फिजिकल क्वांटिटीज आहेत त्या डिपेंडंट व्हेरिएबल आहेत बेटा. आता ग्राफ कोणता आपल्याला लर्न करायचा आहे? तर पहिला ग्राफ जो असेल याला आपण पोझिशन टाईम ग्राफ म्हणतो. पोझिशन टाईम, याला XT पोझिशन टाईम ग्राफ. आता हा पोझिशन टाईम ग्राफमध्ये 3 ते 4 टाईपचे हे ग्राफ आहेत. त्यापैकी पहिला जो ग्राफ असेल याला आपण A म्हणू आणि दुसरं B म्हणू आपण. तर या पोझिशन टाईम ग्राफमध्ये पहिला जो असेल पोझिशन टाईम ग्राफ व्हेन पार्टिकल इज ॲट रेस्ट. पोझिशन टाईम ग्राफ, position time graph when particle is at rest.
when particle is at rest. Position time graph when particle is at rest. Particle at rest तर कसा असेल बेटा, या ठिकाणी आता ग्राफ काढायचं म्हणजे कोऑर्डिनेट काढा. पहिला कोऑर्डिनेट एक्स ॲक्सिस आणि दुसरा कोऑर्डिनेट वाय ॲक्सिस. एक्स वाय प्लेनमध्ये ग्राफ आपण लर्न करतो, प्लेनमध्ये ग्राफ काढतो आणि या ग्राफमध्ये डिपेंडंट व्हेरिएबल जो असतो तो वाय ॲक्सिसवरती घेतो. आता तुम्हाला हा एक्स ॲक्सिस आणि इथं आपण घेतो वाय ॲक्सिस आणि एक्स ॲक्सिसवरती काय घ्यायचं आहे, टाईम घ्यायचं आहे. टाईम स्मॉल टी इज टू बी टेकन अलॉंग एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसवरती काय घ्यायचं आहे, पोझिशन किंवा ज्याला आपण डिस्प्लेसमेंट म्हणतो, पोझिशन और डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट हा वाय ॲक्सिसवरती घेतो. व्हेन द पार्टिकल इज ॲट रेस्ट तर कशा टाईपचा ग्राफ असेल बेटा, हा काढा पटकन ग्राफ. व्हेन पार्टिकल इज ॲट रेस्ट म्हणजे इथं जे तुमचं डिस्प्लेसमेंट दिलेलं आहे x0 आहे. टाईम म्हणजे पार्टिकल मोशन स्टार्ट, इथं टाईम t इज इक्वल टू 0. किती आहे पार्टिकलचं पोझिशन, x0 पोझिशन आहे. टाईम वाढत चालला, प्रोग्रेस होत चालला, पार्टिकल रेस्ट आहे. एक सिंपल एक्झाम्पल देतो, तुम्हाला लक्षात येतं. आपण काय करूया, रनर जे असतात, एक मुलगा आता थांबलेला आहे रनिंग करायला. स्टार्ट म्हणलं तो पळलाच नाही, तिथंच थांबला. टाईम तर तुमचा पुढे काउंट होत चाललेला आहे आणि तो त्या ठिकाणी आहे. म्हणजे इथं टाईम काय घेतला आहे एक्स ॲक्सिसवरती 1 सेकंड, 2 सेकंड, 3 सेकंड, 4 सेकंड, 5 सेकंड, 6 सेकंड, 7 सेकंड, 8 अँड सो. आणि पोझिशन पार्टिकलची किती आहे 10 मीटर. 1 सेकंदाला 10, 2 सेकंदाला 10, 3 सेकंदाला 10, 4 सेकंदाला 10. तो पार्टिकल हल्लाच नाही. म्हणजे पार्टिकल इज ॲट रेस्ट. देन द ग्राफ इज ए स्ट्रेट लाईन पॅरलल टू टाईम ॲक्सिस. हा जो ग्राफ आलेला आहे ही स्ट्रेट लाईन आहे अँड दिस स्ट्रेट लाईन parallel to time axis. टाइम ॲक्सिस म्हणजे एक्स ॲक्सिसवरती टाईम घेतलेला आहे अँड दॅट इज पॅरलल टू टाईम ॲक्सिस. तर ग्राफचं नेचर कसं असेल, स्ट्रेट लाईन पॅरलल टू टाईम ॲक्सिस. आणि मग याचा स्लोप काढायचा, कोणत्याही ग्राफचा स्लोप. 10th ला लर्न केलेला आहे तुम्ही. काय सांगा बेटा स्लोप बरोबर फॉर्म्युला, slope is equal to difference in y coordinate divided by difference in x coordinate y कोऑर्डिनेटचा डिफरन्स डिवाइड बाय x कोऑर्डिनेटचा डिफरन्स. स्लोप बरोबर तुम्हाला माहित आहे y2 मायनस y1 डिवाइड बाय x2 मायनस x1 अँड दॅट इज स्लोप ऑफ ए स्ट्रेट लाईन. स्लोप ऑफ स्ट्रेट लाईन इज इक्वल टू, सांगा बेटा y2 मायनस y1, x0 मायनस x0 कोणत्याही दोन पोझिशनला x0 मायनस x0 डिवाइड बाय कुठलाही टाईम घेतला तिथं t1 घेतला टाईम, हा इथला घेतला t2 टाईम. म्हणजे असं जर घेतला हे टाईम तर काय येतं t2 मायनस t1 दॅट इज x0 मायनस x0 मीन्स 0 डिवाइड बाय डेल्टा t अँड दॅट इज इक्वल टू 0. दॅट इज इक्वल टू 0. आता स्लोप म्हणजे काय, डिफरन्स इन y कोऑर्डिनेटवरती काय घेतलं आहे डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम इज नथिंग बट वेलॉसिटी अँड स्लोप इज इक्वल टू वेलॉसिटी अँड दॅट इज इक्वल टू 0. पार्टिकल इज नॉट इन मोशन, particle is at rest means its velocity is 0.
म्हणून बेटा पहिल्या याच्यामध्ये ग्राफ आपण कशामध्ये काढला, पहिल्यांदा तुम्ही ग्राफ लर्न करत आहे आणि ग्राफ लर्न करते वेळेस एक लक्षात ठेवायचं, काय लक्षात ठेवायचं, ग्राफला 2 कोऑर्डिनेट असतात, प्लेनमध्ये असेल आणि स्पेसमध्ये ग्राफ असेल तर त्याला 3 कोऑर्डिनेट असतात. जनरली तुम्हाला 2च कोऑर्डिनेट असलेले ग्राफ आपल्या 11th ला आहेत. मग 2 कोणते कोऑर्डिनेट, एक डिपेंडंट व्हेरिएबल आणि दुसरा इंडिपेंडंट व्हेरिएबल. डिपेंडंट व्हेरिएबल कुठं घ्यायचं, वाय ॲक्सिसवरती घ्यायचं असा मी संकेत सांगितलेला आहे आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल जे असतील ते एक्स ॲक्सिसवरती घ्यायचं असा एक संकेत आहे. त्यानुसार हे कोऑर्डिनेट घ्यायचं आणि ग्राफ काढायचं म्हणजे कसं, तुम्हाला 10th पर्यंत लर्न केलेलं आहे. आता इथं मी एक्स पोझिशन घेतला आहे आणि दुसरा टाईम घेतलेला आहे. आता पोझिशन कशी आहे, कोऑर्डिनेट जर घेतलात हे x0, इथंही x0, इथंही x0 आणि इथंही x0. आता टाईम t = 1 सेकंड, 2 सेकंद, 3 सेकंद, 4 सेकंद असं घेतला तुम्ही, तर हे पॉईंट लोकेट केलात. 1 सेकंदाला x0 आला, 2 सेकंदाला x0 आलं, 3 सेकंदाला x0 आला आणि हे पॉईंट जर तुम्ही जॉईन केला तर स्ट्रेट लाईन येते अँड दॅट स्ट्रेट लाईन इज पॅरलल टू व्हॉट ॲक्सिस, दी स्ट्रेट लाईन इज पॅरलल टू टाईम ॲक्सिस. अ स्ट्रेट लाईन इज पॅरलल टू टाईम ॲक्सिस or that is x axis and slope of that straight line is nothing but velocity, and when particle is at rest its velocity is 0, its velocity is 0. आणि मग हा जो ग्राफ आहे, आता स्लोप म्हणजे काय असतं, स्लोप म्हणजे चढ आपण ज्याला म्हणतो. फ्लॅट हॉरिझॉन्टल सरफेस असेल तर चढ किती, 0 झाला आणि तो ग्राफ असा इन्क्लाइन होत गेला असेल तर चढ वाढत जातं. आपण सरळ रेषेवरती फ्लॅट सरफेसवरती चालत गेला तर स्लोप 0 असतो आणि चढ वर असेल, असं वर चढत जायचं असेल तर आपल्याला खूप होतं. म्हणून एक्स ॲक्सिसला पॅरलल लाईन असेल तर त्याचा स्लोप 0 असतो आणि वाय ॲक्सिसला पॅरलल लाईन असेल तर त्याचा स्लोप हा इन्फानाईट येतो. वाय ॲक्सिसला पॅरलल असेल तर त्याचा स्लोप काय येतो, इन्फानाईट. मग आपण हे पहिलं पोझिशन टाईम ग्राफ विथ पार्टिकल इज ॲट रेस्ट, जे पार्टिकल रेस्ट असेल तर त्याचा पोझिशन टाईम ग्राफ आपण लर्न केला. आता सेकंड ग्राफ कोणता असेल बेटा, दुसरा ग्राफ पोझिशन टाईम ज्याला आपण xt पोझिशन टाईम ग्राफ विथ कॉन्स्टंट वेलॉसिटी, with constant velocity or position time graph with constant velocity or uniform motion or uniform motion. चला बेटा कसा येईल रे ग्राफ, हा काढावर ग्राफ कसा येतो, तर कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस. चला काढा पटकन. हे एक्स ॲक्सिस आपण असा घेतला आणि दुसरा वाय ॲक्सिस घेतला, म्हणजे इथं एक्स ॲक्सिस याच्यावरती काय घेतो आपण, टाईम. टाईम हा कसा व्हेरिएबल आहे, इंडिपेंडंट व्हेरिएबल. आणि वाय ॲक्सिसवरती आपण पोझिशन घेतलेलं आहे, पोझिशन और डिस्प्लेसमेंट याला आपण वाय ॲक्सिस म्हणतो, राईट. हां चला बेटा, हां काय घेतलेलं आहे, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ युनिफॉर्म मोशन, सांगा व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ युनिफॉर्म मोशन. ऑलरेडी आपण लर्न केलेलं आहे. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ युनिफॉर्म मोशन, अ मोशन इज सेड टू बी युनिफॉर्म if it covers equal displacement in equal intervals of time, equal displacement in equal intervals of time. चला मी तुम्हाला देतो इथं, ही पोझिशन आपण घेतलं इथं, म्हणजे एक्स पोझिशन आणि इथं टाईम घेतला बेटा, करस्पॉन्डिंग टाईम. हां चला आता काय येईल, कशा पद्धतीनं कोऑर्डिनेट घ्या, पोझिशन पार्टिकलचं 5, 10, 15, 20 आणि 25, म्हणजे डिफरन्स किती, 5, 5, 6.
0 to 5, 5 to 10, 10 to 15, 15 to 20, 20 to 25 आणि करस्पॉन्डिंग टाईम किती असेल 2, 4, 6, 8 आणि 10 अशा टाईपमध्ये येतं. तर ग्राफ कसा येईल सांगा. आता मी तुम्हाला इथं घेतलेला आहे टाईम, इथं 2 असेल, 4 असेल, 6 असेल, 8 असेल आणि 10 असेल. सेकंदामध्ये टाईम घेतला आणि डिस्प्लेसमेंट किती असेल 5 असेल, 10 असेल, 15 असेल, 20 असेल आणि पुढे असेल. तर असे जर पॉईंट लोकेट केलात तुम्ही असे 5ला 2 असेल म्हणजे असे 10th पर्यंत तुम्ही जे लर्न केलेला आहे ग्राफ तशाच टाईपचा ग्राफ येतो. हा जो ग्राफ येतो यामध्ये स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. इफ वी प्लॉट ए ग्राफ ऑफ displacement along y-axis and corresponding time along x-axis, then nature of the graph is a straight line passing through origin. For uniform motions graph जो असेल equal displacement in equal intervals of time. Equal displacement in equal intervals of time. If we plot a graph of position of the particle along y-axis and corresponding time along x-axis, the motion is said to be uniform if it covers equal displacement in equal intervals of time. If it covers equal displacement in equal intervals of time, then the nature of the graph is a straight line passing through origin. आणि मग बेटा याचा स्लोप घ्यायचा आपण. नेहमी स्लोप म्हणजे काय असतं सांगा मला. स्लोप इज ऑलवेज नथिंग बट डिफरन्स इन वाय कोऑर्डिनेट अपॉन डिफरन्स इन एक्स कोऑर्डिनेट. डिफरन्स इन वाय कोऑर्डिनेट अपॉन डिफरन्स इन एक्स कोऑर्डिनेट. इथं जर असं घेतलात तुम्ही म्हणजे इथं जे घेतलेलं आहे टाईम T1, इथला टाईम T2, इथलं पोझिशन x1 आणि या ठिकाणची पोझिशन x2 आणि स्लोप बरोबर आहे. चला सांगा आपला डिफरन्स इन वाय कोऑर्डिनेट डिवाइड बाय डिफरन्स इन एक्स कोऑर्डिनेट and y2 minus y1 means x2 minus x1 and x2 minus x1 means t2 minus t1 and that is nothing but delta x upon delta t. Slope is equal to delta x upon delta t. Slope is equal to delta x upon delta t. And what is delta x? Displacement, change in position divided by time, and that is nothing but velocity. That is nothing but velocity, and it is equal to constant. It is equal to constant, and so therefore here position time graph मध्ये slope जो आहे straight line आणि ती वेलॉसिटी नेहमी काय असते कॉन्स्टंट आहे. पार्टिकल कवर्स इक्वल डिस्प्लेसमेंट इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाइम. द नेचर ऑफ द ग्राफ इज स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. म्हणजे एक्स कॉर्डिनेट आणि वाय कॉर्डिनेट इक्वली चेंज होत असतील तर ग्राफ येतो हा स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. आता काही वेळेस काय असतं बेटा याच्यामध्ये असाही एखादा ग्राफ येऊ शकतो. पोझिशन टाईम ग्राफमध्ये इनिशियल पोझिशन कॉन्स्टंट ठेवून सुद्धा ग्राफ काही वेळेस असंही विचारलेलं आहे. म्हणजे एक्झाममध्ये असं काहीतरी वेगळं विचारलं असं वाटू नये, कारण ते इक्विव्हॅलंट आणि सेम असतं. तर हा ग्राफ आपण इथं परत तोच मी तुम्हाला काढतो. इथं काय डिस्प्लेसमेंट वाय ॲक्सिसवरती आणि करस्पॉन्डिंग टाईम एक्स ॲक्सिसवरती. तो पार्टिकल इनिशियली ॲट रेस्ट आहे, इथं x0 पोझिशन आहे आणि याच्यानंतर इक्वल चेंज इन इक्वल डिस्प्लेसमेंट असं असेल तर ग्राफ कसा येतो इथून असा येतो बेटा. हा अशा टाईपचा ग्राफ येतो. म्हणजे याच्यामध्ये काय फरक झाला, हा जो इंटरसेक्शन आहे तो इनिशियल डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल आहे
आणि ते इनिशियल डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल इज कॉन्स्टंट. अँड हिअर अगेन द स्लोप ऑफ दिस ग्राफ इज ए velocity and which is always constant. आता ग्राफ स्ट्रेट लाईन असेल तर या ग्राफचा स्ट्रेट लाईन ग्राफचा स्लोप कुठेही काढलात तुम्ही तर तो नेहमी कसा असतो? कॉन्स्टंट असतो. इथं काढलात या पोझिशनला कुठेही काढलात तर स्ट्रेट लाईन ग्राफ असतो आणि या स्ट्रेट लाईन ग्राफचा स्लोप इज ऑलवेज कॉन्स्टंट. ऑलवेज कॉन्स्टंट अँड दॅट इज द पोझिशन टाइम ग्राफ. पोझिशन टाइम ग्राफ विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी. हा दुसरा ग्राफ झाला बेटा. आता तिसरा ग्राफ काय असेल सांगा मला. थर्ड ग्राफ काय असेल? पोझिशन टाइम ग्राफ विथ व्हेरिएबल व्हेलॉसिटी. थर्ड पॉईंट काय असेल नोट करा. पोझिशन टाइम ग्राफ विथ व्हेरिएबल व्हेलॉसिटी. चला, पोझिशन टाइम ग्राफ विथ व्हेरिएबल velocity, variable increasing velocity and variable decreasing velocity. Position time graph with variable increase in velocity, increase in positive velocity, increase in positive velocity. Position time graph with variable velocity. Variable velocity या ठिकाणी increase in velocity. आता पहा बेटा कसा असेल ग्राफ म्हणल्यानंतर त्यात हा तिसरा ग्राफ म्हणत आहे मी तुम्हाला, थर्ड ग्राफ. चला प्लॉट करा. काय येतं पहा बरं. इथं जे तुम्हाला दिलेलं आहे पोझिशन टाइम ग्राफमध्ये इथं आपण या पद्धतीनं असा ग्राफ प्लॉट करतो इथं. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं या ॲक्सिसवरती काय घ्यायचं आहे आपण? टाईम. स्मॉल टी हा कोणता व्हेरिएबल आहे? डिपेंडंट का इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे? हा टाईम इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे. आणि वाय ॲक्सिसवरती आपण घेतो बेटा डिस्प्लेसमेंट और पोझिशन. आणि हा जो व्हेरिएबल आहे तो डिपेंडंट व्हेरिएबल आहे अलॉंग वाय ॲक्सिस आणि हे एक्स ॲक्सिस आहे. हां, आता काय येतं? ही कोणती मोशन असेल? अगोदर युनिफॉर्म वेलोसिटी आपण युनिफॉर्म मोशन घेतलं होतं. इथं युनिफॉर्मली ॲक्सलरेटेड, युनिफॉर्मली ॲक्सलरेटेड मोशन, युनिफॉर्मली ॲक्सलरेटेड मोशन हे इम्पॉर्टंट वर्ड लक्षात ठेवा. यालाच म्हणजे याचा काय? युनिफॉर्मली ॲक्सलरेटेड मोशन. आता युनिफॉर्मली ॲक्सलरेटेड याचा अर्थ काय? व्हेरिएबल व्हेलॉसिटी आहे. आणि व्हेरिएबल व्हेलॉसिटीचा अर्थ काय येतो? पार्टिकल कव्हर्स unequal change of velocity in equal intervals of time. Unequal change of velocity in equal intervals of time, or equal change of velocity unequal intervals of time, or both changes unequally, or both changes unequally, then the nature of the graph is. कशा टाईपमध्ये येईल बेटा? असा स्मूथ कर्व घ्यायचा. मी तुम्हाला असा स्मूथ कर्व सांगितलेला आहे. अशा टाईपचा ग्राफ असेल तर या ग्राफचा स्लोप जर काढलात कुठंही, आता या पोझिशनला काढला आपण किंवा या पोझिशनला आपण काढलं किंवा या पोझिशनला आपण काढलं तर कुठंही ग्राफ काढलात, स्लोप काढलात कोणत्याही पोझिशनला, तर हा स्लोप काय होतो? कॉन्स्टंट असत नाही. ग्राफ कसा आलेला आहे? कर्व आलेला आहे. म्हणून इथं काय लिहायचं? इफ वी प्लॉट ए ग्राफ ऑफ व्हेरिएशन ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम, व्हेरिएशन ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम, द नेचर ऑफ ग्राफ इज कर्व.
The nature of graph is curve as shown in figure. The nature of graph is curve as shown in figure, so that unequal change of displacement in unequal intervals of time or equal change of displacement in unequal intervals of time or both changes unequally. आणि मग याचा स्लोप जर घेतलात, हा स्लोप फर्स्ट, हा स्लोप सेकंड आणि हा स्लोप थर्ड. फर्स्ट, सेकंड आणि थर्ड स्लोप असेल तर हे तिन्ही स्लोप जे असतील हे व्हेरिएबल असेल. आता पहिला स्लोप, दुसरा स्लोप फर्स्ट, आता मोठा हा स्लोप थर्ड ग्रेटर दॅन स्लोप सेकंड ग्रेटर दॅन स्लोप फर्स्ट. स्लोप थर्ड जो असेल तो मोठा आहे दुसऱ्यापेक्षा आणि पहिल्यापेक्षा. म्हणजे या ठिकाणी हे वेलॉसिटी जे असेल ही वेलॉसिटी कॉन्स्टंट असते. म्हणजे स्लोप इज नथिंग बट स्लोप इज इक्वल टू y2 minus y1 divided by x2 minus x1. y2 means x2 minus x1 divided by t2 minus t1 is equal to delta x divided by delta t is equal to velocity, and that velocity is variable. Velocity is variable, it is not constant. The velocity varies position to position, but this velocity is positive. Slope असा वाढत असेल तर velocity काय असते? पॉझिटिव्ह येते बेटा. Velocity is positive, and with increase in velocity, velocity positive आहे पण वाढत गेलेलं आहे, and the motion is uniformly accelerated. Uniformly accelerated motion is different from uniform motion. युनिफॉर्म मोशनमध्ये वेलॉसिटी कॉन्स्टंट असते. युनिफॉर्मली ॲक्सलरेटेड मोशनमध्ये ॲक्सलरेशन कॉन्स्टंट असतो, वेलॉसिटी व्हेरिएबल असते. वेलॉसिटी इज व्हेरिएबल, अँड सो दॅट वी हॅव दिस टाईप ऑफ द एक्सप्लेनेशन. अँड आता हे काय म्हणलं मी, वेलॉसिटी इन्क्रीजिंग असेल आणि जर डिक्रीजिंग वेलॉसिटी असेल तर डिक्रीजिंग डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम. तर एखाद्या वेळेस हा इन्क्रीज इन वेलॉसिटीचा ग्राफ आपण लर्न केला बेटा. आता यातलाच दुसरा पार्ट जो असेल त्या ठिकाणी डिक्रीज इन डिस्प्लेसमेंट असेल. डिस्टन्स म्हणत नाही, डिस्प्लेसमेंट म्हणत आहे मी, कारण डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि झिरो असतो, आपण ऑलरेडी लर्न केलेला आहे. इथं डिस्प्लेसमेंट अलॉंग वाय ॲक्सिस अँड करस्पॉन्डिंग टाईम अलॉंग एक्स ॲक्सिस. जर समजा अशा टाईपचा एखादा ग्राफ आला बेटा तर या ग्राफचा स्लोप काय येतो? निगेटिव्ह येतो. कुठेही असं जर स्लोप काढला ते स्लोप इज निगेटिव्ह आणि डिक्रीज, हा स्लोप इन्क्रीज झालेला आहे. इथं स्लोप फर्स्ट आणि इथं स्लोप सेकंड आणि हा स्लोप जो असेल हा स्लोप थर्ड येतो बेटा. तर यामध्ये काय स्लोप हा वाढत गेलेला आहे, म्हणजे स्लोप थर्ड ग्रेटर दॅन स्लोप थर्ड म्हणत आहे, ग्रेटर दॅन स्लोप सेकंड ग्रेटर दॅन स्लोप फर्स्ट. म्हणजे तिसरा स्लोप मोठा आहे त्यापेक्षा, दुसऱ्यापेक्षा आणि पहिल्यापेक्षा, पण स्लोप इज निगेटिव्ह. स्लोप इज निगेटिव्ह असा असेल तर निगेटिव्ह स्लोप, अँड दिस मीन्स दॅट द वेलॉसिटी इज निगेटिव्ह अँड डिक्रीज इन वेलॉसिटी. डिक्रीज इन वेलॉसिटी, डिक्रीज इन वेलॉसिटी. इन्क्रीज इन वेलॉसिटी आणि डिक्रीज इन वेलॉसिटी अशा टाईपचे दोन वेगवेगळे ग्राफ आपण लर्न केलेले आहेत. वेगवेगळे ग्राफमध्ये असं आलेलं आहे. आता त्यामध्ये काय येतं, म्हणजे स्लोप म्हणजे व्हेलॉसिटी आहे आणि ती व्हेलॉसिटी कशी आहे म्हटलं मी तुम्हाला, निगेटिव्ह आहे. स्लोप इज
velocity, and velocity is negative means decrease in velocity. Decrease in velocity. आता त्यानंतर बेटा पुढे जे आपण लर्न करणार आहे त्यामध्ये काय असेल, समजा इक्वल चेंज ऑफ वेलॉसिटी पोझिशन वेक्टर, इक्वल चेंज ऑफ पोझिशन इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाईम म्हणजे युनिफॉर्म मोशन असेल, पण ती ॲक्सलरेटेड नसून डिसलरेशन मोशन असेल. मग अशा वेळेस काय येतो, जसा हा ग्राफ आलेला आहे तसा पुढचा ग्राफ जो येतो हा, तर तो ग्राफ कसा येतो, अशा टाईपचा ग्राफ असतो तो. फक्त ग्राफ ऑब्जेक्टिव्हमध्ये अनेक वेळेस विचारलेले आहेत म्हणून हे ग्राफ तुम्ही इथं लक्षात ठेवा. कशा टाईपमध्ये ग्राफ आहेत, जनरली ग्राफचा एखादा क्वेश्चन असतोच. हे डिस्प्लेसमेंट अलॉंग वाय ॲक्सिस आणि करस्पॉन्डिंग टाईम अलॉंग एक्स ॲक्सिस. मी काय म्हणतो, हे व्हेरिएबलच्या नावाखाली याला घेऊ नका, वाटल्यास याला हेडिंगच वेगळं देतो मी. काय देईन हेडिंग सांगा बरं मला. आता चौथा देतो मी याला चौथा जो पॉईंट देईल, पोझिशन टाईम ग्राफ. पोझिशन टाईम ग्राफ with constant velocity, with constant negative velocity असं म्हणा, with constant negative velocity, negative velocity म्हणजे ग्राफ कसा येईल बेटा, हे अशा टाईपचा ग्राफ, स्ट्रेट लाईनच येतो ग्राफ, यात काही शंकाच नाही. फक्त टाईम डिस्प्लेसमेंट चेंज होत गेलेला आहे. हे अशा टाईपमध्ये करस्पॉन्डिंग टाईम तुम्हाला. तर स्लोप काय येतो, स्ट्रेट लाईन म्हटल्यानंतर स्लोप कॉन्स्टंट, स्लोप इज इक्वल टू कॉन्स्टंट अँड दॅट इज निगेटिव्ह वेलॉसिटी. Slope is constant and which is nothing but negative velocity, and the position time graph with constant negative velocity means if we plot a graph of position of the particle along y-axis, position of the particle along y-axis and corresponding time along x-axis, equal change of position of the particle and equal change of time. But the position changes with respect to time, that is displacement of the particle decreases with respect to time. Displacement of the particle decreases with respect to time, then the nature of the graph is straight line, not passing through origin. Incline अशा टाईपचा येते बेटा. हा ग्राफ जो असेल हा ग्राफ स्ट्रेट लाईन येतो आणि याचा स्लोप म्हणजे वेलॉसिटी, आणि ती वेलॉसिटी कशी असते, कॉन्स्टंट, अँड दॅट इज निगेटिव्ह वेलॉसिटी. अँड सो देअरफॉर हिअर वी लर्न द पोझिशन टाईम ग्राफ. वी लर्न द पोझिशन टाईम ग्राफ और डिस्प्लेसमेंट टाईम ग्राफ. पोझिशन टाईम ग्राफ और डिस्प्लेसमेंट टाईम ग्राफ. सो दॅट इज द फर्स्ट unit of this graphical methods or study of motion graphically. So we analyze the motion with the help of graph, and that is to be studied here, and the next article, that is the sub article velocity time graph, and that we learn in the next period.